नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 28 ऑगस्ट 2024 वार आहे बुधवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असतात त्यांना या ठिकाणी आपण डिस्कस करत असतो। जी काही आजची डिस्कशन आहे या डिस्कशनमध्ये या ठिकाणी मित्रांनो आपण न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम, पॅसिफिक बेटे, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स, युनिफाईड लेंडिंग इंटरफेस, प्ली बार्गेनिंग, सिंगापूर क्वाड गट आणि JS वर्मा कमिटी या संदर्भात ज्या काही न्यूज आहे त्या सर्व न्यूजना MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजचा जो काही आपला पहिला प्रश्न आहे तो आहे न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम संदर्भात। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, साक्षरतेची व्याख्या डिजिटल आणि आर्थिक साक्षरतेसारख्या कौशल्यासह आकलनासह वाचन, लिहिण्याची आणि गणना करण्याची क्षमता म्हणून केली जाते। विधान 2, न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम अंतर्गत जर व्यक्ती मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मक मूल्यांकन चाचणी उत्तीर्ण झाली तर त्यांना साक्षर मानले जाते। विधान 3, राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात 100% साक्षरता, संपूर्ण साक्षरता गाठणे हे उद्दिष्ट या प्रोग्रामचे आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी अशा प्रकारची 3 विधान दिली आहेत आणि यापैकी नेमकं कोणती विधाने आपले या ठिकाणी बरोबर आहेत ते या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे। जे काही विधान आहेत त्या विधानांची चर्चा करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी साक्षर व्यक्ती कोणती किंवा साक्षरतेची व्याख्या काय असं जर आपल्याला प्रश्न आला तर पूर्वी आपण असं समजायचो, ज्या कोणत्या व्यक्तीला लिहिता येत असेल, वाचता येत असेल आणि जे काही तो लिहित आहे किंवा जे काही तो वाचतो आहे जर त्याला समजत असेल तर त्या व्यक्तीला आपण या ठिकाणी साक्षर असं म्हणू। अलीकडील काळामध्ये जी साक्षरता आहे त्याची व्याख्या मित्रांनो या ठिकाणी बदलली आहे, कारण सध्याचं जे युग आहे ते डिजिटल युग आहे। मग या युगामध्ये तुम्हाला डिजिटल तंत्रज्ञानाविषयी माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी जे काही आर्थिक साक्षरता आहे म्हणजे इकॉनॉमिक्सचं जे काही ज्ञान आहे ते ज्ञानही तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इतर कौशल्यही त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे। अशा प्रकारे ज्या व्यक्तीकडे डिजिटल ज्ञान आहे, ज्या व्यक्तीकडे आर्थिक साक्षरता आहे आणि ज्या व्यक्तीकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारचं कौशल्य आहे, त्याचबरोबर ती व्यक्ती एखाद्या ठराविक भाषेमध्ये वाचू, लिहू किंवा त्या भाषेमध्ये एखाद्या अंकाची गणना करू शकते, त्या व्यक्तीला आपण या ठिकाणी साक्षर असे समजतो। ही जी व्याख्या आहे ते अगदी बरोबर आहे, म्हणजे आपलं विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी मित्रांनो, जे काही न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम आहे या प्रोग्रामच्या अंतर्गत जर एखाद्या व्यक्तीला मूलभूत साक्षरता आणि संख्यात्मक मूल्यांकन चाचणी मध्ये जर ती व्यक्ती उत्तीर्ण झाली असेल तरच त्या व्यक्तीला मित्रांनो या ठिकाणी साक्षर मानलं जातं। आणि जे काही नंबर 3चं विधान आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं राहील। नंबर 2चं विधान अगदी या ठिकाणी बरोबर आहे, कारण नंबर 3च्या विधानामध्ये या ठिकाणी 100% साक्षरतेचे उद्दिष्ट या ठिकाणी सांगण्यात आले आहे, परंतु 100% नसून या ठिकाणी 95% म्हणजे 95% साक्षरतेचे उद्दिष्ट या ठिकाणी न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम मध्ये सांगण्यात आलेलं आहे। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय A केवळ विधान 1 आणि विधान 2 बरोबर। पाहूया पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी पॅसिफिक बेटा संदर्भात आहे। मागच्या डिस्कशन मध्येही या ठिकाणी आपण जे काही पॅसिफिक बेटे आहे त्या संदर्भात प्रश्न पाहिला होता। सरळ या ठिकाणी जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। पॅसिफिक बेटांचे खालीलपैकी कोणते 3 प्रमुख प्रदेश आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी जो काही पॅसिफिक महासागर आहे या महासागरामध्ये एकूण बेटांचे जे काही समूह आहे त्यांची विभागणी 3 विभागामध्ये करण्यात आली आहे, ज्यामध्ये एक आहे मेलेनेशिया, त्यानंतर नंबर 2 आहे मायक्रोनेशिया आणि नंबर 3 मित्रांनो या ठिकाणी आहे पोलिनेशिया। तर अशा प्रकारे या ठिकाणी पॅसिफिक महासागरामध्ये जी काही बेटे आहेत त्यांची या ठिकाणी विभागणी करण्यात आली आहे। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 2 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय A मेलेनेशिया, मायक्रोनेशिया आणि पॉलिनेशिया। अशा प्रकारे पॅसिफिक महासागरामध्ये जी काही बेटे आहेत त्यांची विभागणी त्या 3 विभागामध्ये करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 3 जो की मित्रांनो या ठिकाणी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया।
फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, एक आंतर सरकारी संस्था आहे जी मानके निश्चित करण्यासाठी आणि मनी लॉन्ड्रिंगचा सामना करण्यासाठी उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे। विधान 2, आंतरराष्ट्रीय कर चोरी हे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या शिफारशीचे फोकस क्षेत्रापैकी एक आहे। विधान 3, लाल सूची आणि निळी यादी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सद्वारे मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवाद विरोधी वित्त पुरवठा व्यवस्थेमध्ये धोरणात्मक अपयश आलेल्या देशांची नावे टाकली जातात। वरील विधानापैकी किती विधानं बरोबर आहेत ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलं आहे। तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जे काही फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स आहे, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स याविषयी काही पॉईंट माहिती असणं गरजेचं आहे। सर्वप्रथम या ठिकाणी जी काही फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स आहे याविषयी चर्चा करूया आणि त्यानंतर जे काही आपले विधान आहेत त्यांच्याविषयी चर्चा करूया। जी काही फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स आहे याची स्थापना 1989 साली झाली आहे। हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि ती एक आंतर सरकारी म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे। हा दुसरा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। या ठिकाणी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे जे काही मुख्यालय आहे, हेडक्वार्टर, ते पॅरिस या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी या संस्थेचे एकूण 40 देश हे सदस्य असलेले आपल्याला दिसतात। या ठिकाणी या संस्थेचे जे काही मुख्य कार्य आहे ते म्हणजे जे काही दहशतवादाला होणारा वित्त पुरवठा आहे त्या वित्त पुरवठ्याला प्रतिबंध करणे आणि जे काही मनी लॉन्ड्रिंग आहे त्या मनी लॉन्ड्रिंगलाही या ठिकाणी प्रतिबंध करणे ही मुख्य कार्य या ठिकाणी आपल्याला फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे असलेले दिसतात। या ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय, जो काही काळा पैसा आहे, काळा पैसा पांढरा करणे म्हणजेच इलिगल मनी हा लीगल करणे ज्याला म्हणतात त्याला या ठिकाणी आपण मनी लॉन्ड्रिंग असे म्हणतो। तर मित्रांनो या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। या ठिकाणी ती एक आंतर सरकारी संस्था आहे जी की काही मानके ठरवते आणि जे काही मनी लॉन्ड्रिंग आपल्याकडे जागतिक स्तरावर होत आहे त्याचा सामना करण्यासाठी काही प्रभावी उपाययोजना आणि त्यांची जी काही अंमलबजावणी आहे याला प्रोत्साहन देण्याचं कार्य करते। म्हणजेच या ठिकाणी विधान क्रमांक 1 आपलं बरोबर राहील। परंतु मित्रांनो विधान क्रमांक 2 आणि विधान क्रमांक 3 या ठिकाणी चुकीचं राहील। या ठिकाणी जी काही फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स आहे जसे की आपण चर्चा केली की दहशतवादाला होणारा जो काही वित्त पुरवठा आहे आणि जी काही मनी लॉन्ड्रिंग आहे या मनी लॉन्ड्रिंगला प्रतिबंध करण्याचं मुख्य फोकस किंवा मुख्य क्षेत्र हे या ठिकाणी आपल्याला या टास्क फोर्सचे असलेले दिसतं आणि या ठिकाणी लाल सूची आणि निळी यादी अशा प्रकारच्या याद्या फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स कडून निर्माण केल्या जात नाहीत। या ठिकाणी 2 याद्या निर्माण केल्या जातात ज्यामध्ये एक आहे काळी यादी आणि दुसरी आहे ग्रे यादी। या ठिकाणी काळ्या यादीमध्ये त्या देशांचा समावेश असतो की जो देश या ठिकाणी दहशतवादाला पाठिंबा देत आहे किंवा दहशतवादासाठी असणारे जे काही संघटना आहेत त्यांना या ठिकाणी वित्त पुरवठा करत आहे। ग्रे लिस्टमध्ये असे देश असतात जे की या ठिकाणी मित्रांनो दहशतवादी ज्या काही संघटना आहेत त्यांच्या देशामध्ये स्थापित आहेत आणि इतर देशामध्ये ते आतंकवादी कारवाया करत आहेत, परंतु ते त्या ठिकाणी त्यांच्या देशामध्ये ज्या काही दहशतवादी संघटना आहेत त्यांना त्या ठिकाणी प्रतिबंध करत नाहीत। फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सध्या पाकिस्तान हा जो देश आहे तो या ठिकाणी ग्रे लिस्टमध्ये आहे। म्हणजेच या ठिकाणी विधान 3 हे आपलं चुकीचं ठरतं। म्हणजेच वरील जी काही 3 विधानं आहेत त्या 3 विधानामध्ये केवळ एकच विधान आपलं बरोबर असल्या कारणाने आपलं योग्य उत्तर राहील पर्याय ए, केवळ विधान 1 बरोबर। पाहूया प्रश्न क्रमांक 4 जो की मित्रांनो या ठिकाणी युनिफाईड लेंडिंग इंटरफेस संदर्भात आहे। सरळ जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। युनिफाईड लेंडिंग इंटरफेस टेक प्लॅटफॉर्मच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, ज्यामध्ये विधान क्रमांक 1, डिजिटल माहितीचा अखंड प्रवाह सक्षम करून क्रेडिट मूल्यांकन प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करणे हे याचे उद्दिष्ट आहे। विधान 2, रिअल इस्टेट आणि ई कॉमर्स क्षेत्रातील कर्जासाठी मोठ्या प्रमाणात अपूर्ण मागणी पूर्ण करण्यासाठी हे डिझाइन केले आहे। विधान 3, संमती आधारित मॉडेलवर ते चालते। विधान 4, प्लॅटफॉर्म नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने विकसित केलेला आहे। आणि वरील विधानामध्ये कोणती विधान बरोबर आहे ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर सर्वप्रथम या ठिकाणी जे काही युनिफाईड लेंडिंग इंटरफेस आहे याविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी ज्या काही बँक आहे त्या बँक काय करतात, त्यांच्या ग्राहकांना व्याजाने पैसा देत असतात। मग या ठिकाणी जे काही ग्राहक आहेत त्यामध्ये शेतकरी वर्ग आहे,
त्याचबरोबर MSME आहे, म्हणजेच मायक्रो स्मॉल आणि मीडियम जे काही एंटरप्राइजेस आहेत किंवा बिझनेस आहेत त्यांचाही या ठिकाणी आपण समावेश करू शकतो। या ठिकाणी शेतकऱ्यांना आणि जे काही सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आहेत या उद्योगांना कर्ज पुरवठा करताना एक सुलभता यावी आणि एक त्याचं डिजिटायझेशन व्हावे या उद्देशाने युनिफाईड लेंडिंग इंटरफेस या ठिकाणी तयार करण्यात आला आहे। म्हणजे या ठिकाणी जी काही प्रक्रिया कालावधी आहे तो प्रक्रिया कालावधी लोनचा कमी होईल, ज्याच्या माध्यमातून वेळेवर आणि जेव्हा गरज आहे तेव्हा या ठिकाणी शेतकरी असेल, सूक्ष्म मध्यम लघु उद्योजक आहेत त्यांना या ठिकाणी बँकेकडून कर्ज पुरवठा होईल। हा मुख्य उद्देश मित्रांनो या ठिकाणी युनिफाईड लेंडिंग इंटरफेसचा असलेला दिसतो। म्हणजे या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी आपले अगदी बरोबर आहे। या ठिकाणी हे जे युनिफाईड लेंडिंग इंटरफेस आहे ते शेती आणि जे काही सूक्ष्म लघु मध्यम उद्योग आहेत त्यांच्यासाठी आहे। म्हणजे या ठिकाणी जे विधान क्रमांक 2 आहे ते आपलं चुकीचं ठरतं आणि या ठिकाणी विधान क्रमांक 3 अगदी बरोबर आहे। हे जे मॉडेल आहे ते संमती आधारावर चालणारे मॉडेल आहे। संमती आधारावर चालणारे मॉडेल म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल एखादी प्रक्रिया सुरू केली आहे, जोपर्यंत एखादी व्यक्ती त्याला या ठिकाणी विरोध करत नाही तोपर्यंत हे मॉडेल चालते। म्हणजेच या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने जर त्याला विरोध केला तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं जे काही म्हणणं आहे ते व्यवस्थित प्रकारे ऐकलं जातं आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या जे काही शंका आहेत त्या शंकांचं समाधान करून या ठिकाणी ही प्रोसेस पुढे चालते। त्याला या ठिकाणी आपण संमती आधारित मॉडेल असं म्हणतो। जोपर्यंत एखादी व्यक्ती या मॉडेलवर आक्षेप घेत नाही तोपर्यंत या ठिकाणी कसल्याही प्रकारचे चेंजेस वगैरे केले जात नाहीत। अशा प्रकारची जी काही एकूण व्यवस्था असते त्याला या ठिकाणी आपण संमती आधारित मॉडेल असं म्हणतो। आणि विधान क्रमांक 4 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे। या ठिकाणी जे काही युनिफाईड लेंडिंग इंटरफेस आहे त्याचा विकास मित्रांनो पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने केला नसून तो RBI कडून करण्यात आला आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून करण्यात आला आहे। हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। म्हणजे मित्रांनो विधान क्रमांक 1 आणि विधान क्रमांक 3 वरील विधानामध्ये आपलं बरोबर असल्या कारणे आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी केवळ विधान 1 आणि 3 बरोबर। पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी प्ली बार्गेनिंग संदर्भात आहे। सरळ जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। फौजदारी न्याय व्यवस्थेच्या संदर्भात प्ली बार्गेनिंग या शब्दाचा संदर्भ काय आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही प्ली बार्गेनिंग आहे या प्ली बार्गेनिंग संबंधात आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी हे जे आहे ते खटल्या संदर्भात आहे। फॉर एक्झाम्पल एखादा खटला आहे आणि एक्स नावाचा एक आरोपी आहे, या व्यक्तीवर एक खुनाचा गुन्हा आहे असे या ठिकाणी आपण गृहीत धरूया। या ठिकाणी या व्यक्तीवर केस फाईल केली जाईल, मग ती केस या ठिकाणी कोर्टामध्ये येईल आणि ज्या कोणत्या व्यक्तीचा या ठिकाणी खून केला आहे त्या व्यक्तीचे नातेवाईक हे सिद्ध करतील किंवा त्या व्यक्तीचे जे काही वकील आहेत हे सिद्ध करतील की या एक्स व्यक्तीनेच या ठिकाणी खून केलेला आहे। परंतु जर सुरुवातीलाच या ठिकाणी या एक्स व्यक्तीने मान्य केलं की हो या पर्टिक्युलर व्यक्तीचा खून मी केला आहे, मग अशा परिस्थितीमध्ये काय होईल? एक तर जे काही न्यायालय आहे त्या न्यायालयाचा वेळ वाचेल आणि यामधून जे काही एकूण प्रोसेस आहे आणि या ठिकाणी एकूण होणारा जो काही खर्च आहे, जे काही वित्तीय नुकसान आहे दोन्ही पार्टीचं तेही या ठिकाणी वाचेल। मग याचा फायदा या एक्स नावाच्या व्यक्तीला काय होईल तर त्याला जी काही शिक्षा होणार आहे त्या शिक्षेमध्ये काही प्रमाणात सूट दिली जाईल। फॉर एक्झाम्पल त्या व्यक्तीला जर 20 वर्षे शिक्षा होणार असेल तर कदाचित त्या व्यक्तीला 18 वर्षे 15 वर्षे अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते। मग अशा प्रकारची जी एकूण पद्धती आहे त्याला या ठिकाणी आपण प्ली बार्गेनिंग म्हणतो। म्हणजे जो काय आपला प्रश्न क्रमांक 5 आहे आपल्या प्रश्न क्रमांक 5 चे योग्य उत्तर राहील पर्याय बी प्रतिवादी आणि फिर्यादी यांच्यातील वाटाघाटी, जिथे प्रतिवादी हलक्या शिक्षेच्या बदल्यात कमी शुल्कासाठी दोष असल्याचे मान्य करतो किंवा तो दोषी असल्याचे मान्य करतो। पाहूया प्रश्न क्रमांक 6 जो की मित्रांनो या ठिकाणी सिंगापूर या संदर्भात आहे। सरळ जो काय प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील विधाने विचारात घ्या ज्यामध्ये विधान क्रमांक 1 सिंगापूर हे भारतासाठी थेट परकीय गुंतवणुकीचे प्रमुख स्रोत आहे। नंबर 2 सिंगापूर असोसिएशन ऑफ साउथ ईस्ट एशियन नेशन्स आसियान मधील भारतातील सर्वात मोठा भागीदारापैकी एक आहे। विधान 3 भारताचा युनिफाईड पेमेंट इंटरफेस UPI सिंगापूरमध्ये कार्यरत आहे। तर मित्रांनो या ठिकाणी वरील विधानापैकी कोणती विधान बरोबर आहे ते तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी FDI म्हणजे काय ते या ठिकाणी आपण
फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट किंवा थेट विदेशी गुंतवणूक असे म्हणतो। आणि अशा प्रकारची ही जी गुंतवणूक असते ती देशासाठी महत्त्वाची असते, कारण अशा प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये रोजगार निर्मिती होते आणि जी काही आर्थिक विकास आहे त्याला एक प्रकारची चालना भेटत असते। सिंगापूर हा भारतासाठी थेट परकीय गुंतवणुकीचा मुख्य स्रोत असलेला देश आहे, म्हणजे विधान क्रमांक 1 या ठिकाणी अगदी बरोबर आहे। सिंगापूर हा आसियान जी काही ऑर्गनायझेशन आहे किंवा संघटना आहे या संघटनेचा सदस्य देश आहे आणि या संघटनेच्या सदस्य देशामध्ये सर्वात मोठा एक व्यापारी भागीदार म्हणून सिंगापूर या देशाकडे पाहू शकतो। म्हणजे विधान दोन्ही मित्रांनो या ठिकाणी आपले अगदी बरोबर आहे। आणि सिंगापूरमध्ये मित्रांनो आपल्या भारताची युनिफाईड पेमेंट इंटरफेस ज्याला की या ठिकाणी UPI म्हणतो, जे काय आपलं फोन पे आहे, गुगल पे आहे, अमेझॉन पे आहे, अशा प्रकारची काय पद्धती आहे ती आपल्या भारताची आहे आणि ती आता सिंगापूरमध्येही सध्या चालू आहे। म्हणजे विधान क्रमांक 3 ही मित्रांनो या ठिकाणी अगदी बरोबर असल्या कारणे आपले योग्य उत्तर राहील पर्याय डी। वरील विधानापैकी सर्वच्या सर्व विधान बरोबर 1, 2 आणि 3। पाहूया पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी क्वाड गटा संदर्भात आहे। साधा आहे, सिंपल प्रश्न आहे। खालीलपैकी कोणते देश क्वाडचे सदस्य देश आहेत, अशा प्रकारचा या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर मित्रांनो या ठिकाणी क्वाड या गटामध्ये एकूण 4 देश आहेत, ज्यामध्ये SA, त्यानंतर नंबर 2 आहे भारत, जपान आणि मित्रांनो ऑस्ट्रेलिया, अशा प्रकारे एकूण 4 देशांचा क्वाड हा गट असलेला आपल्याला दिसतो। या ठिकाणी जो काही क्वाड गट आहे या क्वाड गटाची जी काही स्थापना आहे ती मित्रांनो 2007 साली झाली आहे, परंतु याचं जी काही रिइस्टॅब्लिशमेंट आहे ती प्रामुख्याने आपल्याला 2017 मध्ये झाली दिसते आणि 2017 नंतर क्वाड ग्रुप हा खऱ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झालेला आपल्याला दिसतो। जो काही इंडो पॅसिफिक रिजन आहे या इंडो पॅसिफिक रिजन मधील जे काही देश आहेत हे प्रामुख्याने या गटाचे मेंबर आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 7 योग्य उत्तर राहील पर्याय बी, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया असे 4 देश या ठिकाणी मित्रांनो क्वाड या गटाचे सदस्य देश असलेले आपल्याला दिसतात। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी JS वर्मा कमिटी संदर्भात आहे। सरळ प्रश्न पाहूया, JS वर्मा कमिटी इज रिलेटेड टू विच वन ऑफ द फॉलोइंग। तर मित्रांनो या ठिकाणी अलीकडील काळामध्ये देशात आणि आपल्या राज्यात ज्या काही स्त्री अत्याचाराच्या घटना आहेत त्यामध्ये प्रामुख्याने वाढ झालेली आहे। यामध्ये तुम्ही कोलकात्याची घटना घेऊ शकताय, त्याचबरोबर या ठिकाणी जी काही बदलापूरची घटना आहे तीही तुम्ही या ठिकाणी घेऊ शकताय। जी काही महिलांची सिक्युरिटी आणि संरक्षण आहे त्यांचा जो काही प्रश्न आहे तो पुन्हा एकदा मित्रांनो ऐरणीवर आलेला दिसत आहे आणि त्यामुळे सध्या हा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आपण डिस्कस करत आहोत। जे काही JS वर्मा कमिटी आहे या कमिटीचा मुख्य उद्देश म्हणजे मित्रांनो जी काही महिलांची सुरक्षा आणि महिलांचं संरक्षण आहे या संदर्भात जे काही कायदे किंवा लॉज सध्या आपल्याकडे आहेत त्यामध्ये आपण कशा प्रकारे सुधारणा करू शकतो या संदर्भात JS वर्मा कमिटीची नेमणूक करण्यात आली होती। आणि मित्रांनो या ठिकाणी 2012 साली या ठिकाणी या कमिटीची नेमणूक करण्यात आली होती। दिल्लीमध्ये जे काही निर्भया हत्याकांड झालं त्या संदर्भात एकूण ती कमिटी होती आणि त्या घटनेनंतर या ठिकाणी JS वर्मा ही कमिटी नेमण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 8 योग्य उत्तर राहील पर्याय डी। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 28 ऑगस्ट जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सीरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य एकदा सबस्क्राइब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहे त्या अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच जी काही आपली डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड झालेली दिसेल। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।